नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन खोलीत आलाय. सायली त्याच्या मागोमाग आलीये. अर्जुन सायलीला सांगतोय, हे बघ, तू मला जर काही समजवायला आली असशील ना, तर अजिबात काहीच बोलू नकोस बायको, कारण मी काही ऐकून घेण्याच्या आणि काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. मला काही नाही ऐकायचं. सायली अर्जुनला म्हणते, मला तुमचा हात द्या. त्यावर अर्जुन म्हणतो, ओठ. सायली म्हणते, हो, आपल्याला हातात हात घालून चालायचं आहे. मला तुमचा हात द्या. अर्जुन तिच्या उजव्या हातात आपला डावा हात देत असतो. सायली म्हणते, नाही, मला तुमचा डावा हात माझ्या डाव्या हातात द्या. अर्जुन म्हणतो, तसं कसं जमेल. नाही जमत. सायली म्हणते, बर मग उजवा हात द्या. मग अर्जुन उजवा हात डाव्या हातात देत असतो. सायली म्हणते, नाही, मला तुमचा उजवा हात माझ्या उजव्या हातात द्या. अर्जुन म्हणतो, नाही जमणार तसं. सायली म्हणते, मी म्हणते ना. मग अर्जुन देतो. दोघेजण चालायला तर लागतात, पण जमत नसतं त्यांना चालायला. शेवटी अर्जुन म्हणतो, काय चाललंय सायली तुझं? सायली म्हणते, काय चाललंय अहो तुमचं? तुम्हाला ला चालायला सुद्धा जमत नाहीये का? कळलं तुम्हाला मला काय सांगायचेत यावर. अर्जुन म्हणतो, काय? त्यावर सायली म्हणते, तुम्हाला जमलं का चालायला? अर्जुन म्हणतो, कसं जमणार? उजव्या हात नाही, उजव्या हातात डाव्या हातात उजवा हात असं केलं तर बॅलन्स बनणार. सायली म्हणते, तेच तर म्हणायचं ना मला. मग अस्मिता असाच विचार करा ना. हे बघा, आता सध्या आहे ना अस्मिता ताईंना आपल्या आधाराची गरज आहे, पण मग त्यांचा तुमच्या उजव्या हातात डावा हात घ्या. तुम्ही सुद्धा उजवाच हात द्यायला जाऊ नका. तुम्ही सुद्धा जर रागानेच बघायला गेलात, त्या सुद्धा रागातच आहेत. वाद होईल. कळते का? तसट कुठल्याही बाईला आपला नवरा सोडून देणं हे इतके सहज शक्य नसतं. आणि जर सचिन भाऊजी सुधारले तर आपल्याला ते नको आहे का? सांगना. सचिन भाऊजी सुधारावे ही आपली सुद्धा इच्छा आहेच की. मग जाऊ देत ना. हा तर जर नाही सुधारले ते तर त्यासाठी अस्मिता ताईंना त्रास होईल, पण तेव्हा आपण त्यांना समजून घेऊ. आणि आज एवढा महत्वाचा दिवस आहे. आज तुम्ही एवढी त्या नागराजला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळवून दिली आहेत. महिप्त कडन साक्ष घेतली आहेत. आज खुश व्हायचा दिवस आहे आणि तुम्ही कसला हा सगळा विचार करताय. पण मला एक गोष्ट कळत नाही, तो महिप्त इतकं पटकन साक्षी द्यायला तयार कसा झाला? तुम्ही त्याला कसले खोटो दाखवलेत? आता ते मात्र अर्जुनला लगेचच आठवतं की त्याने साक्षीमुळे त्याला धमकी वगैरे दिलेलं. पण मग सायली म्हणते, अहो बोला ना, तुम्ही कसले खोटो दाखवाल असं म्हणालात कोर्टात? त्याबरोबर मग अर्जुन लगेचच म्हणतो, मिल्ड मिसेस सायली, सुभेदार या कोर्टातून थकून भागून आलेल्या नव्याला कॉफी विचारण्याऐवजी त्यांची उलट तपासणी घेत आहेत, तर त्यांना अशी सक्त ताकीद देण्यात यावी की थकून आलेल्या नव्यावर फक्त प्रेम केलं जातना, की त्याची उलट तपासणी घेतली जात. आता अर्जुनने हे असं म्हटल्याबरोबर सायली लगेचच अर्जुनकडे बघून हसते, तर अर्जुन सुद्धा हसतो. थोडक्यात काय, आता अर्जुनने थोड्यापुरतं विषय टाळलेला असतो. त्यानंतर मग आता संध्याकाळची जेवण वगैरे करून सगळेजण छान एकत्र बसलेले असतात. चैतन्य म्हणत असतो, मी एवढं खाल्लंय ना की काय सांगू मला तर ना भी फुल महाराजा थाली वगैरे वाला फील आलं. म्हणजे मी काय खाल्लं हे पण माझ्या लक्षात नाही. खाताना कुठून सुरुवात करू असा प्रश्न पडला होता. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, पण ती भाजी कुठली होती ग? सायली म्हणते, ओळखा बरं. अर्जुनला लगेचच पूर्ण आजीला विचारायचं असं. तो विचारतो, पूर्ण भाजी कुठली होती? पूर्ण आजी म्हणते, तुला विचारले ना, मग तू सांग की. अर्जुन म्हणतो, मी गिव्ह अप केलं बाबा. सायली, कुठली भाजी होती? मग सायली म्हणते, तुम्ही ज्याला लाकूड म्हणला होतात ना, त्याचीच भाजी होती. अर्जुन म्हणतो, म्हणजे सुरणाची भाजी होती? बापरे, कळलंच नाही. त्याबरोबर त्या ठिकाणी आता प्रिया आलेली असते. डोक्यावर पदर, हातात एक पिशवी, कपाळावर हळद कुंकू वगैरे लावून. पूर्ण आजी तिला म्हणते, काय गत नवी? कोर्टातून निघाल्यानंतर थेट घरी यायचं सोडून कुठे भटकत होतीस तूत? याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते, आणि खरेदी झालेली दिसते. त्यावर अश्विन म्हणतो, मॉम, पूर्णाई ती मंदिरात गेली होती. त्याबरोबर हे ऐकून
लगेचच कल्पना म्हणते काय तन्वी मंदिरात गेली होती. त्याबरोबर प्रिया म्हणते हो मी मंदिरात गेले होते. 22 वर्षापूर्वी माझी आणि माझ्या आई बाबांची ज्या माणसामुळे तातूड झाली त्याला शिक्षा व्हावी यासाठी मी नवस बोलले होते. मी म्हटलं होतं की मी नवस केलाय मी फेडेन आणि आज त्या माणसाला शिक्षा झाली म्हणून मी आज नवस फेडायला मंदिरात गेले होते. सायली, अर्जुन, तुम्ही दोघं जरा इकडे येता का? नाही म्हणजे तुम्ही हे जो काही केलं माझ्या आई बाबांना जो न्याय वगैरे मिळवून दिलाय त्यासाठी खरंच मी कधीही तुमचे उपकार नाहीच फेडू शकत, पण तरीही मी तुमच्यासाठी भेटवस्तू आणली तेवढी घेतली तर मला बरं वाटेल प्लीज. त्याबरोबर आता सायली, अर्जुन उठण्याऐवजी रविराज काकाच उठतात आणि ते जाऊन प्रियाच्या समोर उभे राहत प्रियाला म्हणतात तू सुधारली आहेस यावर माझा कधीही विश्वास बसणार नाही समजलं. आणि राहता राहिला प्रश्न, तू हे जे काही करतेस त्याचा तर त्यावरही माझा विश्वास नाहीये खरं तर आमची मुलगी म्हणून तू जे करायला होच ते सगळं सायलीने केलं. सायलीने आम्हाला न्याय मिळावा यासाठी अर्जुनची मदत केली खरं तर या केसवर तू मदत करायला हवी होतीस अर्जुनला. त्यावर सायली म्हणते, प्रिया म्हणते बाबा हो मी कशी मदत करणार सायली, त्याची बायको आहे म्हटल्यावर सायलीच त्याला मदत करणार ना. मग लगेचच रविराज काका का म्हणतात अगं पण तू आमची मुलगी आहेस ना, तू आमची मुलगी म्हणून काय केलंस सांग ना. ते सगळं सुद्धा सायलीनेच केले आणि म्हणूनच आता आम्ही आमच्या मुलीचा दर्जा सायलीला दिलाय. ती तुझे सगळे हक्क तिला दिले त्यामुळे तू आता इकडन गेलीस तरी चालेल. त्याबरोबर मग प्रिया म्हणते ठीक आहे बाबा, नाही माझे सगळे अधिकार तुम्ही दिलेत ना सायलीला. ठीक आहे काही हरकत नाहीये, मी तुमचं प्रेम मिळवण्यासाठी माझे हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करेन, कष्ट करेन मी बाबा. बघा एक ना एक दिवस नक्की तुम्हाला पटेल की मी खोटारडी नाहीये, मी फसवत नाहीये तुम्हाला आणि तुम्ही स्वतः सायलीला बाजूला सारून मला पुढे घ्याल, तुमची मुलगी म्हणून पुन्हा स्वीकाराल. एवढं बोलून प्रिया रडत निघून जाते. प्रियाच्या मागोमाग अश्विन सुद्धा खोलीत जातो. त्यानंतर सायली आता रूममध्ये येताना प्रियाने कळीला लावलेली ती पिशवी घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते अहो बघा प्रियाने आपल्यासाठी आणलेले गिफ्ट कळीला लावून ठेवलं होतं. मला तर ना विश्वासही बसत नाहीये की तिने आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले. बघू, उघडून बघूया. आणि मग ती उघडते तर त्यामध्ये ऑल द बेस्ट असा लिहिलेला एक कप असतो. सायली म्हणते खरंच मला ना विश्वासच होत नाहीये या सर्व गोष्टींवर, पण काय झालं, तुम्ही कसला विचारात मग्न आहात, एवढा विचार करताय. त्यावेळी अर्जुन तिला सांगतो नागराज कोर्टात जे काही बोलला ना त्या गोष्टींचा विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीयेत. बायको म्हणजे मला राहून सतत अगदी सतत तेच प्रश्न पडतात. मग अर्जुनला आठवतं की मयासुराने जी मयासभा भरवली होती तशीच मयासभा मी भरवली आहे तुमच्या आयुष्यात. अर्जुन म्हणतो मला ना या सर्व कोड्यांचे उत्तर सापडत नाहीये. सायली म्हणते हो ना मला सुद्धा कळत नाहीच. हो म्हणजे मयासूर काय, मयासभा काय, हे सगळं का बोलले असतील नागराज काका? प्रश्न तर मलाही पडलाय, पण शोधून तर आपल्याला हे सगळं काढावंच लागणार. आणि खरोखर तुम्हाला असं वाटत का की नागराज काकांना आणि त्या महिप्तला शिक्षा झाल्यामुळे प्रिया खुश झाली असेल म्हणून? नाही, कारण मला तर असं अजिबातच वाटत नाहीये. अहो बघा ना, ज्या लोकांनी तिच्या आई वडिलांना एवढा त्रास दिला तीत यांनाच का मदत करत होती, म्हणजे महिप्त, नागराज आणि आता तर तो हवलदार सुद्धा त्याला ती का पैसे देत असेल? अर्जुन म्हणतो या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला आता नाही मिळणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला महिप्त देणार. त्याबरोबर सायली म्हणते महिप्त, अहो तुम्हाला वाटतं का महिप्त तोंड उघडेल आणि महिप्त आपल्याला खरं सांगेल? तो का करेल आपली मदत? अर्जुन म्हणतो मनातल्या मनात त्याला मदत करावीच लागेल. दुसऱ्या दिवशी सायली अर्जुनला सांगत असते अहो तुम्हाला माहिती आहे परवा मी काय केलं? मी 2 उशांना वेगळी कौर घातली आणि नंतर जेव्हा माझ्या आल तेव्हा मलाच हसायला आलं. अर्जुन म्हणतो बायको खरंच
किती साध्या साध्या गोष्टी सांगतेस. तू मला किती छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या असतात. तुला मला त्याबरोबर सायली म्हणते. अहो मग मला आवडतं तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायला. आणि तसंही आपल्या दोघांमध्ये एकमेकांपासून आपण काहीच लपवून ठेवत नाही. सगळं एकमेकांना सांगतो. मग हे सांगायला काय हरकत आहे काय हो. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो मनातल्या मनात, बायको आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी तुझ्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवली आहे. ती म्हणजे साक्षी जिवंत असल्याची मला माहिती आहे. हे लपवलेलं तुला नाही आवडणार पण माझ्याकडे खरंच पर्याय नाहीये. मी साक्षीला शोधून काढेल आणि मगच तुझ्याशी बोलेल. सायली अर्जुनकडे येते आणि म्हणते, अहो काय हो कसला विचार करताय. आज आपल्याला महिपला भेटायला जायचं आहे ना. अर्जुन म्हणतो, तू येणार आहेस सायली. त्यावर सायली म्हणते, हो मी पण येणार आहे. अर्जुन म्हणतो, तू महिपला भेटायला आज माझ्याबरोबर येणार आहेस कोर्टात. त्यावर सायली म्हणते, अहो हो मी आज तुमच्याबरोबर कोर्टात महिपला भेटायला येणार आहे. अहो असं काय करताय, जाऊयात ना आपणत. यावर अर्जुन म्हणतो, नाही पण म्हणजे तुला यायची काय गरज आहे. कारण म्हणजे तुला घरात किती काम असतील ना. आता तुझे काम वगैरे बघ. मी जातो ना महिपला भेटायला. आणि तसही रात्री तू म्हणाली सच की तो महिप कुठे आपल्याला मदत करू शकतो, कुठे सांगू शकतो. त्यावर सायली म्हणते, अहो नाही मी म्हटलं बरोबर आहे तुमचं पण मला काय वाटतं माहितीये. जर सांगितलं त्याने खरं तर प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. करून बघूया की ड्राय. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे सचिन हा सतत साक्षीला फोन ट्राय करत असतो. साक्षी फोन उचलत नाहीये. या गोष्टीमुळे सचिनला खूप टेन्शन आलेलं असतं. इतक्यात तिकडे अस्मिता येते. अस्मिता सचिनला म्हणते, सचिन अरे असा काय बसलास, चल ना ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट नाही करायचाय का. त्यावर सचिन म्हणतो, नाही सांग अस्मी तुझ्या मी इथेच करतो माझ्यासाठी, इथेच घेऊन ये. त्यावर ती म्हणते, इथेच. अरे इथेच का, चल ना सगळ्यांबरोबर मस्त हॉलमध्ये बसून खा डायनिंग टेबलवर. सचिन म्हणतो, अगं नाही नको अस्मी, सध्या तरी आपल्या घरचे सगळे माझ्यावरती रागवलेत. मग हे माहिती असूनही मी तिकडे जाणं, सगळ्यांच्या सोबत बसणं वगैरे यामुळे ना सगळ्यांचाच मूड जाईल आणि हे तुझ्यासाठी आपल्या बाळासाठी चांगलं नाहीच आहे. म्हणून म्हणतो तू जा, मी इथेच बसून खाईन. तू माझ्यासाठी आतमध्येच घेऊन ये ना ब्रेकफास्ट. त्यावर मग ती म्हणते, अरे कशाला, माझं सुद्धा घर आहे की हे, आणि इथे तुला कोणी टोमणे वगैरे मारणार नाहीये, काही नाही होणार. तू चल ना माझ्याबरोबर. अश्विन म्हणतो, अस्मी प्लीज नको ना घट्ट करूस, जाना तू बस बाहेर खा, मी खाईन इथेच. मग ती तिकडं निघून जाते. सचिन पुन्हा आता साक्षीला ट्राय करायला लागतो फोन, पण साक्षी काही केल्या फोन उचलत नसते. तिचा फोन मुळात लागतच नसतो, नॉट रिचेबल लागत असतो. तर इकडे सायली सगळ्यांना नाश्ता सर्व करत असते. तर प्रताप कल्पनाला म्हणतो, अस्मिता कुठे आहे. ती आली नाही नाश्ता करायला. त्यावर कल्पना म्हणते, मी घेऊन येते तिला. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अस्मिता येते. आता अस्मिता त्या ठिकाणी आल्याबरोबर लगेच सायली म्हणते, बसा अस्मित ताई. अस्मिता म्हणते, मला 2 प्लेट दे. सायली म्हणते, 2 प्लेट म्हणजे. त्याबरोबर प्रताप म्हणतो, म्हणजे तू आता आमच्याबरोबर नाश्ता करणार नाहीयस का इथे बसून. त्यावर अस्मिता म्हणते, नाही मी आता रूममध्ये सचिन बरोबर खाणार आहे. नाही कारण काय आहे ना, मी इथे तुमच्या बरोबर बसून खायचं. त्याने मात्र तिकडे खोलीत बसून खायचं. जर तो इकडे नाश्ता करायला आला तर उगाचच्या उगाच इथे वाद होईल, भांडण होईल. त्यामुळे तो म्हणाला की मी रूममध्ये मध्येच बसून खातो आणि मी सुद्धा आता त्याच्याबरोबरच खाईन. त्याबरोबर सायली म्हणते, मी आणून देते तुम्हाला. त्यावर ती म्हणते, नाही नको मी घेऊन जाईन. आणि मग ती स्वतः नाश्त्याच्या 2 प्लेट तिकडून घेऊन जाते. त्याबरोबर आता अर्जुन चिडतो आणि म्हणत असतो, या अस्मिताईला पण ना काही कळत नाही आणि या सचिनला काय गरज आहे मुळात आपल्या घरात येऊन पडून राहण्याची. याला स्वतःच घर नाहीये का, हा स्वतःच्या घरी जाऊ शकत नाहीये का. त्याबरोबर सायली म्हणते, अहो आपलं काय ठरलंय, सकाळीच सांगितलं ना मी तुम्हाला चिडचिड करू नका म्हणून.
मग तरीही का चिडचिड करताय उगाचच्या उगाच? तुम्ही नका ना राघू, मी सांगितलं ना होईल. सगळं व्यवस्थित ठरल्याप्रमाणे वागायला हवा. त्याबरोबर सायली कल्पनाला म्हणते, आई, मला ना थोडं बाहेर जायचे आज, तर मग तुम्ही विमल ताईंना भाजीला जरा खोडणी घालून ठेवा एवढं सांगाल का? नाही, मी म्हणजे चिरून वगैरे ठेवलीये. त्यावर मग कल्पना म्हणते, हो सांगते ना मी, तू काही काळजी करू नको. आणि सायली, मी काय म्हणते, जर तू बाहेर जातेच आहेस तर मी सुद्धा येते ना तुझ्याबरोबर. अगं काय आहे ना, मला अस्मितासाठी काही वस्तू घ्यायच्यात आता बाळंतपणाच्या, तर मग आपण दोघी सोबत जाऊया. अर्जुनला आता ही गोष्ट पटते. तो म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही दोघी जणी जाना मस्त जा. अस्मी ताईसाठी शॉपिंग करायचं आहे तर जा दोघी. त्यावर सायली म्हणते, मग आपण संध्याकाळी जायचं का? अर्जुन म्हणतो, नाही, मी जाऊन येतो ना. त्यावर मग कल्पना म्हणते, सॉरी, तुम्हाला दोघांना एकत्र जायचं आहे का? मला माहीत नव्हतं. मग तुम्ही दोघंजण जा, काही हरकत नाही, मी ऑनलाईन मागवेन. अर्जुन म्हणतो, कशाला, सायली येईल ना सायली. आणि तुझ्या सायलीला लगेचच कल्पना म्हणते, नाही नको सायली, तुझ्या अर्जुन बरोबर. मग सायली म्हणते, चला हो निघूया. त्यावर अर्जुन म्हणतो, ते तू कशाला येतेस बायको? त्यावर मग सायली म्हणते, काय झालं, तुम्हाला मी तुमच्याबरोबर नकोच आहे का? नाही, जर तुमची इच्छा नसेल मी तुमच्याबरोबर याव अशी, तर मी नाही येणार तुमच्याबरोबर. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, असं काही नाहीये, चल निघूया. उलट तू माझ्याबरोबर आलेलं मला नेहमी आवडतंच ना. निघूया, मॉम डॅड येतो, आम्ही निघतो. आणि एवढं बोलून ते तिकडं निघून जाते. त्याबरोबर इकडे आता प्रिया विचार करत असते की मला लवकरात लवकर नागोबाला या पार्टीत करून घेतलं पाहिजे. नागोबा रुसून बसलेला मला परवडणार नाही. इतक्यात त्या ठिकाणी अश्विन येतो. अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, काय विचार सुरू आहे तुझ्या डोक्यात? तू जर मला सांगितलंस तर मी तुला एक आना देईन. त्याबरोबर तन्वी म्हणते, अश्विन, अरे काय बोलतोयस हे, आणि माझ्या मनात काय सुरू आहे हे तुला जाणून घेण्यासाठी मला लाच देण्याची गरज नाहीये. अश्विन म्हणतो, काय झालं, कसला विचार करतेस? त्यावर ती म्हणते, आई बाबांचा रे. अश्विन म्हणतो, तो काका काका आणि आत्याचा पण त्यांचा विचार का करतेस? ते तर तुझा विचार कधीच करत नाहीत. तन्वी मग त्यावर ती म्हणते, अरे तेच तर, ते माझा विचार करत नाहीत म्हणूनच तर मी त्यांचा विचार करतीये ना. अश्विन, अरे मला ना त्यांच्यासाठी खूप काही करायची इच्छा आहे रे, पण ते मला समजूनच घेत नाहीयेत. अश्विन म्हणतो, तन्वी, मध्यंतरीच्या काळात तुझा खोटेपणा खूप वाढला होता. तू खूप विचित्र वागायला लागली होतीस आणि तेच त्या दोघांना नाही आवडलेलं ना, म्हणून ते असं वागतात तुझ्याशी. तू खोटेपणाने वागायचं सोडून दे, बंद कर, मग बघ कसं ते दोघंही आपोआपून तुझ्याबरोबर चांगलं वागायला लागतील. त्यावर प्रिया म्हणते, अरे अश्विन, मी कधीच खोटेपणा करणं बंद केले. मी कधीच खोट बोलणं, खोट वागणं सगळं बंद केलं. पण ते त्या आई बाबांना कसं पटवून देऊ ना हे मला कळत नाही रे. म्हणून मला विचार पडलाय, मी काय करू? अश्विन तिला म्हणतो, अगं तन्वी, तू सुधारलीयस ना, मग झालं. त्यावर ती म्हणते, नाही, मी ना आता जाऊन देवी आईला पुन्हा साकडच घालणार आहे, म्हणजे आमच्यातलं सगळं व्यवस्थित होईल. आणि ती लगेच निघत असते. अश्विन म्हणतो, कुठे चाललीयस? ती म्हणते, मंदिरात. मी मंदिरात गेली ना की मला बरं वाटतं. आणि मग ती तिकडं निघून जाते. अश्विन विचार करतो, चला हळूहळू का होई ना पण तन्वीच वागणं बदलत चालल्या. तर दुसऱ्या बाजूला आता सचिन हा साक्षीला कॉल करत असतो. आता हळूहळू साक्षीच या फोनवर रिंग जात असते. सचिन विचार करतो, चला मघापासून हिचा फोन लागत नव्हता, आता कमीत कमी फोन लागायला तर लागलाय. रिंग व्हायला लागलीये, उचलेल. आणि मग तो पुन्हा फोन ट्राय करत असतो. पण आता साक्षी फोन उचलत नसल्यामुळे सचिन चिडून म्हणतो, अरे काय यार, कधीपासून चाललंय हे, अजून उचलत नाहीये ही. त्याबरोबर मग आता त्या ठिकाणी अस्मिता येते आणि अस्मिता विचारते, सचिन काय झालं? सचिन म्हणतो, अगं बघ ना, मी जॉब सोडला तरीही हे लोक अजून माझा पिच्छा सोडत नाहीयेत, अजूनही कॉन्टॅक्ट करतात, परत ये. सचिन असं सगळं म्हणतात. त्यावर
सचिन म्हणतो. अस्मिता म्हणते, सचिन, तू आता म्हणालास पिछा सोडत नाहीये, ही कोण आहे? त्यावर मग सचिन म्हणतो, अगं अस्मी, बोललोच मी, ही म्हणजे माझी बॉस मारिया. अगं मी कामाला होतो ना, तिकडची माझी बॉस मारिया. ती म्हणते ना परत ये म्हणून. मी म्हटलं की अजूनही पिक्चर सोडत नाहीये ही. त्यावर आता लगेचच अस्मिता म्हणते, नक्की खरं बोलतोयस ना तू सचिन? त्यावर सचिन म्हणतो, ऑफकोर्स अस्मी. अस्मिता म्हणते, पण मग सचिन, तू पुन्हा मला सोडून जाणार आहेस? सचिन म्हणतो, मला वेड लागलाय का अस्मी? मी आता तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. ये ब्रेकफास्ट करू. पण मी तुला म्हटलं होत ना, तू बाहेर सगळ्यांबरोबर बसून खा म्हणून. त्यावर ती म्हणते की तू इथे खोलीत एकटा खाणार आणि मी तिकडे बसून सगळ्यांबरोबर बरोबर वाटत नाही ना, आपण एकत्र इथेच खाऊया. तर दुसऱ्या बाजूला आता प्रिया ही नागोबाला भेटायला जेलमध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते, अहो नागराज काका, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जेल झाली हे मला जेव्हा कळलं ना, तेव्हा मी काल घरी जाऊन किती ढसा रडले ते. अहो मला खूप वाईट वाटलं तुम्ही तुरुंगात असल्याचं कळल्यावर. आणि काका, अहो असं काय करताय? तुमचा विचार मी नाही करणार तर कोण करणार? अहो तुम्हाला तुरुंगातून बाहेर पडता यावं ना, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अहो विचार करा ना, आता बाहेर कोणी नाहीये, तुमचं फक्त मीच आहे. मग जर मी सुद्धा बाहेर नाही राहिले तर मग कसं चालेल? तुम्ही माझ्यावरचा राग सोडा. तुम्हाला तुरुंगातून बाहेर आम्हाला माहीत नाहीये जे आमच्या घराच्या बाबतीत एवढं मोठं गुपित आहे आणि फक्त नागराजला माहीत. बोल महिप्त, बोल, सांग काय असं जे आम्हाला कोणालाच माहीत नाहीये आणि नागराजला माहिती. त्यावर महिप्त म्हणतो, वहिनी तुम्ही आहे ना, अंधारात चालताय तुम्ही, आकाशात चाला, मग बघा तुम्हाला तुमच्याच घरात खूप लख उजळ पडलेला दिसेल आणि त्यामध्ये तुम्हाला सगळं खरं कळेल. आता हे कोड्यात बोललेलं महिप्तच बोलणं साहिली अर्जुनला व्यवस्थित कळलेलं नसत. त्यानंतर ते दोघेजण नागोबाकडे येतात. नागोबा म्हणतो, आता तुम्ही माझ्या हातापाया पडाल तुमच्या घरात गुपित जाणून घेण्यासाठी. त्यावर अर्जुन सायली म्हणतात, नाही, आम्ही तुझ्या समोर कधीच झुकणार नाही, समजलं ना? गुपित मी माझं शोधून काढेन अस आता अर्जुन नागोबाला सांगतो. सायलीला मात्र त्याचा हा कॉन्फिडन्स बघून कळत नसतं की याला हा एवढा कॉन्फिडन्स आलाय तर आलाय कुठून. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.